चला मग आता मम्मी राहणं चालले तर काय आता करावं लागल, पर्याय नाही यार. आता घरात कोणच नाही, खरं भीती वाटायली ना अशी. तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये. तर आता किती 6 वाजले, तर कालचा व्हिडिओ एडिट करून झालेला आहे. नसेल बघितलं तर बघा. आता अभ्यासाला बसलोय बघा. आता लय जण म्हणतात म्हणजे कॉमर्स घेतलंय मग सोपं असेल, हे असेल तसं असेल. एकदा करून बघा, म्हणजे दुसऱ्यांचे अकाउंट करावं लागतं तेव्हा असं काय काय लिहावं लागतंय. नंतर दुसऱ्यांचे अकाउंट तुम्हाला दाखवतो एक्झाम्पल. थांबा, एक्झाम्पल दाखवतो. बघा, हे पुन्हा चार्ट पाठ करावं लागतं. नंतर याच्यातून बघावं लागतं एक्सपेन्सेस लॉसेस ते बरोबर आहेत का, हे मॅच होतात का, ते मॅचेस होतात का. नंतर अजून थांबा, हां हे बघा. आता हे कुठलं उचलून आणलंय की कुठले नंबर आणलेत की टू बॅलन्स अकाउंट, टू बँक अकाउंट, तो नंतर काय प्रॉफिट अकाउंट, सेल्स ऑन प्रॉफिट अकाउंट, असे अकाउंट असतात ना दुसरे. मी पहिल्यांदा बघते असं, म्हणजे 10वीपर्यंत कधीच बघितला नव्हता. असले आपल्याला बघावं लागतं. आणि पुस्तक बघायचं तर किती मोठ्या बघा. मग आता याच्यासाठी कॅल्क्युलेटर लागत होतं, म्हणजे कॅल्क्युलेशन करण्यासाठी कॅल्क्युलेटर लागत होतं. मग आता हे चलत नव्हतं, मग आता हे नीट केलं आहे बघा. जरा आता दिसायले बरोबर. मग आता उघडलेला सगळं ऑपरेशन केलं तर याचा. फक्त आता नीट बसावं, नाहीतर मग पप्पाच्या शिव्याच ऐका परत एकदा. आता राणला पण अभ्यासाला बसवलं आहे बघा. बघा बघून लिहिते सगळं इथं, बघते इथं आणि लिहित बसते, काहीच नाही. आता मम्मी पण बसले मग कटिंग करत आहे बघा. लय मोठे ब्लाऊज पडले तर म्हणून आता, मग त्यामुळे आता दवाखान्यात जमणार नाही. मग उद्या बघू. उद्या जर गाडी असल्यावर जवळ पडते. इथून किती लांब आहे, इथून कमीत कमी अर्धा ते 1 किलोमीटर लांब आहे दवाखाना. त्यामुळं जरा हे होते. आणि चलताना तर मग अजून अंग खाजवं, त्यामुळे नको म्हणतोय. मग बघू, गाडी असल्यावर उद्या जाऊ असं मनात चालू आहे. बघू आता अभ्यासाला कळतो, अभ्यास चालू आहे. 10 ते 15 मिनटं याला नीट करत बसलेलं तरी नीट नाही झालं अजून. काहीच काम करा ना. ऑपरेशन अनसक्सेसफुल. काय माहिती चला ना झालं, पहिल्यासारखं व्हायले परत. मध्ये चलाल तर हे महागाचं कवर नाही ग, सेल चालू आहे तर. हे महागाचं लावण्याच्या अगोदर चालू होतं, आणि जसंच महागाचं लावलं मी चालू करायला गेलो की बंद झालं परत. काय बघा, लागलं आलं थांबा. चल गेलं परत. हे गेलं. अरे गेलं खरंच गेलं आता. अरे मध्ये येईल तेव्हा थोडे नाही दिसायला. जाऊ द्या, चाललं नाही तर असंच करूया. आता काय करू, एवढ्या अर्जंट ब्लाऊज जायचं मम्मीला की 8 वाजले तरी म्हणजे मशीनवर बसले बघा. अजून तरी काम चालू आहे. हे सगळं कचरा बघा. कचरा म्हणजे ते मशीनचंच हे आहे ब्लाऊजचं. आता काय माहिती किती वेळ राहते. 8 वाजायला येईल. पप्पा पण येतील 9 वाजेपर्यंत. 9 साडेनऊ वाजता येते. आता मम्मी जेवण बनवायले. काय बनवलं जेवायला? डाळ आणि भात भाकरी. डाळ भात भाकरी आज जेवायला आहे. किती वेळ बसलीस मशीनवर? बाबा लय वेळ बसले. तरी अंदाजे अजून बसायचं, माझा शिवायचं राहिलाय, सगळं शिवून झाले. मला हेच कळत नाही ते किती तिचं असतील 10-12 साड्या, त्याच्यातले 5-6 इंचेस ब्लाऊज आहेत. स्वतःचा काही शिवत नाही, दुसऱ्यांचं शिवत बसते. आणि तसं तर परवा दिवशी स्वतःच्या याला अस्तर आणलंय. मग काल एक बाई आलती, ती म्हणली माझं करून द्या. मग आता घेतलंय म्हणल्यावर करावं तर लागल. मग स्वतःचं अस्तर त्या बाईच्या याला लावलंय. आणि आता बनायली अस्तरच नाही. मग आम्हाला पाठवलं इथं फिरायला. हे इकडं या दुकानात जा, त्या दुकानात जा. नंतर आता आणले, आता तिचा शिवायचा आहे. उद्या जायचे का गावाला? बघू उद्या. आता उद्या बघू. पप्पा आल्यावर बघू. आता पप्पा आल्यावर डिसिजन फायनल होतंय काय ते काय नाही. जर पप्पानी पण जर का उद्या सुट्टी घेतली तर मग सगळेच उद्या जातील. नाहीतर मग आम्ही जाऊ उद्या आणि मग पप्पा परवा येतील. असा डिसिजन चालू आहे. मग पुढं काय होतंय ते आता काय माहिती. हा उद्या कसं काय? परवा बघा. हा सकाळीच बघा. बरोबर, परवा नाही सकाळीच बघा. सकाळीचं उद्याच्या ब्लॉगमध्ये कव्हर झालं तर ओके, नाही तर मग परवाच्या ब्लॉगमध्ये रोजच ब्लॉगच येत आहेत. आता जेवण करायला बसायला मी रानू जेवणार आहे. मम्मी नाही जेवणार, कारण की मम्मी पप्पाची वाट बघायले. पप्पा आल्या मम्मी जेवणार आहे. सगळं आणलेलं आहे आता.
डाळ, त्या भात आहे, इथं ताट आहे, इथं तिथं पाणीचं जार आहे. आम्ही जार घेऊन बसतो कारण की नंतर उठावं लागतं नंतर परत. त्यापेक्षा जार घेऊन बसायचं, ज्याला लागतं त्याने घ्या. अजून जोरात आवाज, कॉपीराईट येतंय का? तर आता फायनली जेवण पण झालेलं आहे. मग आता रानू फक्त जेवणचं राहिले. रानू जेवण करायले. जेव्हा सगळे असतात तर मग तेव्हा कसे बसतात मी तुम्हाला सांगतो. बघा, इथं मी बसतो, तिथं मम्मी बसते, इथं पप्पा बसते, रानू इथं बसली तर कधीतरी, नाही तर वरती बेडवर बसते. म्हणजे असे सिटिंग अरेंजमेंट असते सगळ्यांची, जर सगळे एकत्र जेवायले तर. आता मम्मी पण थांबले जरा, मलाच सांगितलं तरी पण ते. अयो आज लय थंडी आहे, रोजच्यापेक्षा आज थंडी आहे. आणि पप्पाला सकाळी मम्मीनं जाताना सांगितलेलं की म्हणजे टमॅटो आणा जराशे, भाजीपाला. हा भाजीपाला ते काय आहे ते मग आणायला सांगा. मग आता मम्मीनं मगाशीच घेतले तर, आणि पप्पाकडे फोनच नाही, पप्पाने फोन पण नेला नाही कोणता. आले 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 टाईमवर आले. नाही आले नाही आले हे नाही आले, दुसऱ्यांचीच गाडी होती. का बरं? किचन मध्ये जाऊन भांडे घास. का बरं येत नाही? दुपारी झोपले ना. काय काम आहे तुला असं पण? हमको कुछ काम मग चला, आज थंडी पण जास्त आहे. आता पप्पाची वाट बघायला. पप्पा तर कसे थांबले असेल काय माहिती आता थंडीत. गाडीवर यायचं अजून वरतून आज. अशा असेच तरी कसे 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 लय चांगलं केलं तुम्ही. कसे कसे एकदा 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 नाही लय चांगलं केलं तू, बघायला पाहिजे तसे. सीन मिस झाला. तर आता गेट पण बंद केलेलं आहे. बाबा किती वाजले तर 10 वाजलेत. मग आता आलेत पप्पा, आज उशीरच केला. तर आता झोपायचं. आज नाही एवढी थंडी वाटत आणि वाटते जरा, गाडीवर असल्यावर जरा थंडी लागते. चला मग सकाळी भेटू. आज तर सकाळी सकाळी पाणी आलं आहे, एवढा थंडीचं हात पण लावू वाटेना. आता पाईप लावायचा, तिथं पाईप आहे, हा पाईप जॉईन करायचा. तर आता लावलेला पाईप वरती टाकलेला लावलेला आहे. मग आता उठलेलं आहे. डबा बनवायला काय बनवायचे डब्याला? काय फ्लावरची भाजी आहे डब्याला. बघा भाज्या काय काय आणल्या, मिरच्या, टमॅटो, हे काय आहे? मिसळ, वाटाण्याचं सगळं, केळं, नंतर हे पालक, कोथिंबीर आणि हे काय बोलते त्याला, मेथी. लय भाज्या आणलेल्या रात्री. किती 10 वाजता आलते, कमीत कमी 10 वाजता. सकाळी सकाळी नको खाऊ, नको सकाळी नको राहू खाऊ. हो सर्दी होते नको. मग आता पाणी पण ठेवलं मीला, मला पण जायचं 8 वाजता. तर आता रानू पण गेले शाळेत. मग आता मम्मीनं भाजी पण बनवली हो का. कशाची म्हणलीस? फ्लावरची भाजी हो का. आणि त्या चपात्या बनवायला चालू आहे गरम गरम. पाणी पण गरम झालेलं आहे. आंघोळ करायची, आंघोळच करू वाटेना, नुसतं असं अंग होईल. पण नंतर जर आंघोळ केल्यानंतर वाटतं कमी, पण आधी करूच वाटत नाही असं. आणि गावाला कुठला कार्यक्रम काय ते काय म्हणते तर? हा वेळामुष आहे. मी पहिल्यांदा चालले, कधी गेलो नाही वेळामुशाला गावाला. फर्स्ट टाइमच का नाही? फर्स्ट टाइम म्हणजे कधी बघितलं नाही कसे असते, काय असते, कुठं असते काय ते नाही. मी पण पहिल्यांदा बघणार आहे. तुम्ही कोणी बघितलं असला तर बघा परत. चला आज जायचं असे प्लॅनिंग चालू आहे बरं का. तर चला मग फायनल रेडी झालं, तर चालू कॉलेजला. थंडी तर लय जोरात लागते. हो फोटो कॅमेरा केला त्यांच्याकडं करते तर. चला मग बाय बाय पास. पप्पा लय भारी पळायला रे मग. तर आता मग पप्पासोबत कॉलेजला चाललेलं, म्हणजे पप्पा कामावर आणि मी गाडीने चाललेलो. मग पप्पाच्या मागं बसायला मला एवढी भीती वाटते ना, कुठं पाडतील ना तेव्हा तेव्हा. बिनकामाची चित्र नाही तिथं ब्रेक दाबते, त्यामुळे भीती वाटते. तर आता आले कॉलेजवरून घरी. मग आता जेवण करायचं, भूक लागली. काय काय जेवायला त्याच्यात काय 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 बघायला केलं
बघा केलं लई मोठं ठेवलं मला. तुला ठेवलंच नाही डाळ याच्यात भात आहे वाटतं, भातच आहे की पलीकडे फ्लावरची भाजी आहे ना. अशात. हा बघा फ्लावरची भाजी आहे, दिसायले काय दिसायले तेव्हा फ्लावरची भाजी आहे. चपाती. नंतर याच्यात दूध आहे, ते सगळं नाही ते रोजच आहे. आणि केळ कुठे गेले? केळ आपण केळ 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 खायने केळ केळ खाल्लं नाहीत का सकाळी? मी खाल्लंच नाही, आताच पहिलं खायले. आता जेवण करतो, भूक लागली. तर आता जेवण झालंय. मग आता मम्मी गुरुवारची पूजा मांडायली बघा. आता रांगोळी ते काढायला चालू आहे. गुरुवारची दर गुरुवारी पूजा असते. आता किती गुरुवार अजून असं चालतं, म्हणजे लास्ट गुरुवार आहे. आणि मम्मी बोलायले की मी म्हणजे मम्मी आणि रानू गावाला जाणार, मी आणि पप्पा ते उद्या या म्हणायले. आता असंच करावं लागेल, कारण की पप्पा पण रात्री उशीर येतात, नंतर जेवायला वाढायला ते कोणच नाही, मग मलाच टाकावं लागते. म्हणजे जेवायला द्यावं लागते, असं तसं कोणतरी पाहिजे इथं घरी. मग मम्मी रानू जाणार आहेत आज, मग मी आणि पप्पा उद्या जाणार आहे. पण पप्पाचं पण नक्की नाही, पप्पाचं अचानकच नाही बोलले तर मग अजून मला एकट्यालाच हे करावं लागते, असं होते. मग ते उद्या कळलं तर आज मम्मी जाणार आहे. तर आता फायनली आरती पण झालेली आहे बघा. असे रांगोळ काढले. हे मंदिर काय करायलीच आता वरण. तर आता मी वरण करायला रात्रीचं जेवण बनवून चाललं आता डायरेक्ट. बाबू लय अवघड आहे. काय नाही. हा आणि एक सांगायचं होता, आजपासून म्हणजे रोजचे ब्लॉग ते आता 7 वाजता नाही येणार, 8 वाजता येणार सकाळी. ते पण कारण की 7 वाजेपर्यंत एक्सप्लोर होत नाही एवढं, आणि एडिटिंगला पण हे होत नाही. आता सकाळी 8 वाजता सकाळी अपलोड करायचा टायमर लावून. सकाळी 8 वाजता अपलोड होणार आहे, हे सगळ्यांना सांगायचं होतं. तर आता मम्मी रानू रेडी झाले जाण्यासाठी. त्यांची बॅग आता निघायले. तर म्हणजे अजून जेवण ते बनवून सगळं झालंय. म्हणजे काय काय बनवलंय बघा. याच्यात भात आहे, याच्यात चपाती आहे, तर याच्यात नंतर डाळ आहे, अजून काय आहे ते बघू आता. ये मम्मी सोडायला यावं लागेल का 5 नंबरपर्यंत? सोडायला यावं लागेल. जाते की आता परत कुठं मागे येणार आहेस तेवढे. चला मग आता मम्मी रानू चालले. तर बाय बाय. नीट जाऊ, फोन करा घरी घ्या तिकडे गेल्यावर. तर आता मम्मी रानू जाऊन 5 मिनटं झाले. तर आता म्हणजे जात असते रस्त्यानं असते 5 नंबरपासून. मग तिथून एस टीनं कळम गाडी पकडून मग गावी जाणार आहे. तर इथून किती अर्धा तास लागते बरं मला हे सांगा. म्हणजे मी बोललेलो 8 वाजता व्हिडिओ टाकणार होते सकाळी, मग ते डेली जमतंय तुम्हाला? म्हणजे सकाळी 8 वाजता का रोज 7 वाजताच टाकायचं? मी 8 वाजता का म्हणलो, कारण की म्हणजे एवढा कॉन्टेंट पण भेटत नाही, म्हणजे शूट पण होत नाही. म्हणजे जर मी 8 वाजता टाकला तर मग दिवसभर शूट करू शकतो. जे आहे ते म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे कमीत कमी 10 ते 15 मिनटाचं तुम्हाला बघता तर येईन व्हिडिओ असं. त्यामुळे मी विचार करून जर हे केलं. मग तुम्ही पण सांगा, जमत असला तर मग ओके टाका, नाही तर नो टाका. मग मी तर तुमच्यानुसार चालतो. आता 5 वाजले. तर आज मम्मी नाही, रानू नाही, कोणच नाही. मग मला आता चहा बनवून प्यावा लागेल. आता चहा सोबत चपाती पण गरम करणार आहे, आणि चहा चपाती खाता येते. तर आता चहा चपाती तयार झालेली आहे, चहा पण गरम आहे, चपाती पण गरम आहे. आता जेवण करतो, जरा भूक पण लागली. आता फायनली जेवण पण झालेलं, म्हणजे नाश्ता झालेला आहे, चहा चपाती. आणि मलाच भांडे धुवा लागले आज, कारण की मम्मी नाही, रानू कोणच नाही. असं काम मलाच करावं लागेल. पप्पाने जेवलेलं, मी जेवलेलं, ते सगळे भांडे मला घासावं लागते. काय आता करावं लागेल, पर्याय नाही. तर सौरव जोशीचे ब्लॉग बघत बसले हो का. तर आता मम्मीचा फोन आलता. मग मम्मी म्हणालती की गाड्याच्या नाही तर म्हणजे एस टी येईल आता, पण ते सगळं फुल आहेत. कारण की म्हणजे आता शाळा सुटते, आता कॉलेज सुटते मुलांचे, मग ते सगळे आता गावाला चाललेले असतात. व त्याच्या ते काय बोलतात ते काय असेल ते, त्याच्यामुळे चालले. तर सगळे फुलं आणि काळी पिवळी पण भेटा नाही. यार आता घरात कोणच नाही, खरं भीती वाटायली ना अशी. म्हणजे भीती म्हणजे कोणच नाही, रोज सवय झाल्या माणसाची असे तसे, कोण ना कोण बघ 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 करत असते, नाही तर काही ना काही बोलत असते. आता काहीच नाही, असं सगळं शांत आहे. तुम्हीच ऐका आता, एकदम सामसूम झालेलं आहे, कोणच नाही करत हो का. आता पप्पा पण कधी 9 साडेनऊ वाजता येते, म्हणजे कमीत कमी 9:45 तर वाजते. तर आता पप्पा येतात उशिरा, कोणच नाही. त्यावरच आता जागा राहावं लागेल मला तर, कारण की आता कोणच नाही.
हे बल्ले बल्ले ओ शाबा शाबा. बस 6:45 वाजले तर हे बघा. बघा 6:45 झाले तर रोज या टायमाला व्हिडिओ अपलोड करण्याचं म्हणजे चालू असतं. व्हिडिओ ॲडिट नंतर थंबनेल नंतर ते पोस्ट करायचं अपलोड करायचं त्याच्यावर असतं. आज फ्री आहे कारण की सकाळी येणार आहे व्हिडिओ. मग चला मग आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करा. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.